माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार आता करण्यात आल्याचं आपण बघू शकतोय। भाजप आमदार सुरेश धस यांनी ईडीला पत्र लिहून ते तक्रार करणार असल्याचं समजतंय। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याची कृषी विभागाची 200 कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा सुरेश धस यांनी हा दावा केल्याचा आपण बघू शकतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण बघू शकतो महत्त्वाची अपडेट्स, खरं तर मोठा आरोप सुरेश धस यांनी केल्याचं आपण बघू शकतो, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता दिसते आहे। तर धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप जे आहेत ते होत आहेत आणि यामुळे त्यांना राजीनामा जो आहे तो द्यावा लागला होता मंत्रिपदाचा। आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी आरोप केला आणि लवकरच ते ईडीला एक पत्र लिहिणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे ज्यावेळी कृषी मंत्री होते त्यावेळी त्यांच्या विभागात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला होता। पत्रकार परिषद घेत त्यांनी काही पुरावे देखील दिले होते। आता सुरेश धस यांनी देखील एक महत्वपूर्ण आरोप केलेला आहे। कृषी विभागातील पैसे जे आहेत ते परस्पर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी वळवल्याचा खऱ्या अर्थाने आरोप आहे। ईडीला आता ते नेमके काय पुरावे देत आहेत आणि नेमकं पत्रात काय म्हणतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार गौरी। मात्र आपण बघितलं असेल गौरी, सातत्याने मागील 2.5 महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत। सुरेश धस देखील सभागृह धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करतात आणि त्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडे यांना नुकताच अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राजीनामा मंत्रिपदाचा द्यावा लागला होता। आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप जे आहेत ते सुरेश धस यांनी केलेले आहेत। बरोबर, त्यामुळे नक्कीच सुशांत, खरं तर धनंजय मुंडे यांची अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता दिसते। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे आता सुरेश धस या संदर्भातली तक्रार करणार आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची 200 कोटींची रक्कम ही परस्पर उचलल्याचा आरोप आता आमदार सुरेश धस यांनी केल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आता मोठी वाढ होण्याची शक्यता दिसते। आधीच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता आणि आता ही नवीन अपडेट या प्रकरणासंदर्भातली समोर येते। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची 200 कोटींची जी रक्कम होती ती परस्पर उचलली असा आरोप आता आमदार सुरेश धस यांनी केल्याचं बघायला मिळते आणि त्या संदर्भात ते ईडीकडे या संदर्भातली तक्रार सुद्धा दाखल करणार आहेत। कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे ते तक्रार दाखल करतील अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली। ईडीला या संदर्भातलं ते पत्र लिहितील आणि या संदर्भातली तक्रार दाखल करतील आणि धनंजय मुंडे यांच्या ईडी चौकशीची मागणी आता आमदार सुरेश धस यांनी केल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे साहजिकच माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता दिसते आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतो। याआधी सुद्धा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सुद्धा कृषी संदर्भातले घोटाळ्याचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केलेले होते। त्या संदर्भातलं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नवनवीन खुलासे सुद्धा केलेले होते आणि असाच एक आरोप कृषी विभागातील केलेला आहे आमदार सुरेश धस यांनी आणि याचे आता राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची 200 कोटींची रक्कम ही परस्पर उचलल्याचा आता आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आणि कृषी विभागातील या घोटाळ्याची ते ईडीकडे तक्रार करणार आहे। ईडीची चौकशी व्हावी धनंजय मुंडे यांची अशी मागणी आता आमदार सुरेश धस यांनी केल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची आता शक्यता आहे। एकतर आपण बघू शकतो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुद्धा धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं गेलेलं होतं आणि त्यानंतर आता ही महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत। चव्हाण जी, आपण खरं तर बघू शकतो आधी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर कृषी संदर्भातले आरोप आपण बघितलेले होते। सध्या आमदार सुरेश धस यांचा हा नवा आरोप वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातील 200 कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा दावा आता सुरेश धस यांनी केलाय। त्यांच्याकडे सगळे पुरावे असतील तर तसं ते यंत्रणेकडे त्यांनी सोपवावे, त्याच्यावरती चौकशी होईल। असं कुणालाही जर चुकीचं कृत्य केलं तर राष्ट्रवादी पाठीशी घालणार नाही, परंतु राजकीय हेतूपोटी आरोप करतायत की खरंच त्यांच्याकडे सगळे पुरावे ते पाहावे लागतील। त्यांना आज सरकार महायुतीचं आहे, त्यांना जिथं चौकशीसाठी किंवा जिथं त्यांना आपलं कागदपत्र डॉक्युमेंट द्यायचे आहेत, त्यांची चौकशी लावायची आहे, त्यांनी ते द्यावं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृह खातं हे भारतीय जनता पार्टीकडे, ते भारतीय जनता पार्टीचे नेते ते
नेते आहेत. मला विश्वास आहे की त्यांनी जर पुरावे दिल्याच्या नंतर फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यामध्ये चौकशी करतील, परंतु ते करत असताना त्यांच्याकडे ठोस पुरावे असले पाहिजेत. नाहीतर उगाच राजकीय हेतूपोटी आरोप करून आपलं स्थानिक राजकारण राजकीय पोळ्या भाजवण्याचं किंवा जी काही शिरूर कासारमध्ये आता घटना चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव येतंय, त्यांचा जवळचा एक पदाधिकारी आहे, म्हणजे प्राण्याची हत्या करणे, पैसे उधळणे किंवा मारहाण करणे अशा अनेक गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव जोडलं जाते. कदाचित त्याच्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी लोकांचं वेगळ्या दिशेला घेऊन जाण्यासाठी हे आरोप केलेत का हेही पाहावं लागेल. हो, सूरजजी, तुम्ही म्हणताय खरं तर डायव्हर्ट करण्यासाठी हे आरोप केलेले आहेत, मात्र याआधी सुद्धा आपण बघितलेलं होतं, अंजली दमानिया यांनी सुद्धा आरोप केलेले होते, पत्रकार परिषदेतून त्यांनी पुरावे सुद्धा सादर केलेले होते. आता सुरेश धस हे आरोप करतायत, तुमची नेमकी भूमिका काय असेल या संदर्भात? आमची भूमिका हेच आहे, त्यांनी जर ते आरोप करतायत त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट्स असतील, प्रूफ असेल तर त्यांनी तपास यंत्रणेला पोलिसांकडे किंवा ईडी सीबीआय जिथं कुठं त्यांना जायचंय तिथं त्यांनी द्यावेत. माध्यमात येऊन उगाच प्रसिद्धीसाठी करू नये. त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर माध्यमात बोलण्यापेक्षा त्यांनी तसं तपास यंत्रणेला द्यावे. त्याच्यामध्ये तपास यंत्रणा तपास करेल आणि पुढची योग्य ती कारवाई केली जाईल. नक्कीच. सूरज चव्हाणजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि त्यामुळे नक्कीच आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण आमदार सुरेश धस यांचा हा नवा आरोप आपण बघू शकतोय. त्यामुळे जर राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल.